राज्य काही इकॉनॉमिक नसतं हो, ते एक सोशल असतं. बरोबर. महाराष्ट्र सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, वैचारिक आहे, आर्थिक आहे. आता देशात एकच राज्य आहे महाराष्ट्र जे सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत आहे. अगदी. राजा कालस्य कारण. राज्यकर्ते जसे असतात ना तसा काळ येतो. बरोबर. त्यामुळे लोकांनाही काय, एखादा पोलीस इन्स्पेक्टर ओळखीचा आहे, गुंड ओळखीचा याचं कौतुक वाटतं, शास्त्रज्ञ ओळखीचा याचं कौतुक वाटत नाही. रामकृष्ण आले गेले, वृत्ती बदलत नाही, व्यवस्था लागते. आपण एअरपोर्टवर थुंकतो का नाही, कारण तिथे व्यवस्था आहे. टोल नाक्यावर आपण पळतो का नाही, कारण तिथे व्यवस्था आहे. त्या लोकांवर सोडलं की तुम्ही टोल द्यायला पाहिजे, कोणी येणार नाही. वृत्तीवर काम नाही करता येत, व्यवस्थेवर काम करायला. महाराष्ट्राची प्लेसमेंट काय आज? महाराष्ट्र हा 18% देशाच्या GDP पैकी 18% प्रोड्यूस करणारं राज्य आहे. आता आपण ना आर्थिक शिस्तीकडे गेलं पाहिजे राज्य म्हणून, आणि आपण आर्थिक पारदर्शककडे गेलं पाहिजे की आत्ता आमच्या याच्यावर एवढं कर्ज आहे, आत्ता आमच्या याच्यावर एवढं देणं आहे, आत्ता एवढा आमचा रोजगार आहे, एवढी लोक बेरोजगार आहे, ती आहे, त्यांची डेमोग्राफी अशी आहे. समजा एक महाराष्ट्रामध्ये 50 लाख लोक बेरोजगार आहे, 50 लाखामधले या जिल्ह्यात या जिल्ह्यात या जिल्ह्यात एवढे आहेत. पुढची प्रायोरिटी उद्योगांची त्या जिल्ह्यात आहे. 35 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराज, 450 वर्षाचं दैन्य संपवलंय 35 वर्षात. काय ताकद असेल? रामदास एक असं म्हणतात, महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारण आहे. महाराजांना म्हणले होते. महाराष्ट्र धर्म हा शब्द लक्षात ठेवा बरं का. ओरिसा धर्म, तामिळनाडू धर्म हे शब्दप्रयोग नाही, फक्त महाराष्ट्र धर्म असा शब्दप्रयोग आहे. तो धर्म असा आहे की देशातल्या बाकी सगळ्या राजांना त्याच्या जाचातून सुटावं म्हणून मराठे दुसऱ्याचं युद्ध लढण्याकरता पानिपतावर गेले. नमस्कार. आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन. आज आपण ह्या महाराष्ट्रात राहतोय याचा आपल्या सगळ्यांनाच प्रचंड गर्व आहे, अभिमान आहे. पण असं असलं तरी आज महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडत आहेत त्यामुळे अंगावर काटा येतोय. आपला महाराष्ट्र नेमका चाललाय तरी कुठे हा प्रश्न सर्वांनाच सतावतोय. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास होत असला तरी देखील आज महाराष्ट्रातला जो निसर्ग आहे तो कुठेतरी गिळंकृत होताना दिसतोय. बदलता महाराष्ट्र नेमका काय आहे, कसा असेल, ह्या सगळ्याचा आज आपण एकूणच आढावा तर घेणारच आहोत. पण एक महाराष्ट्राच्या नकाशावर आणि महाराष्ट्रात भविष्यात काय नेमकं घडू शकतं ह्याच्यावरती आपण प्रकाशझोत टाकणार आहोत. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये. आणि मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला सगळ्याची माहिती देण्यासाठी आणि ह्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत दीपक करंजीकर. दीपक सरांचं मी आपल्या मधुराष्टक या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुम्हाला आणि सगळ्या श्रोत्यांना आणि दर्शकांना शुभेच्छा. दीपक करंजीकर यांची काय ओळख सांगू. ते अर्थतज्ज्ञ आहेत, लेखक आहेत, अभिनेते आहेत, वक्ते आहेत, काय नाही आहेत. ते अनेक गोष्टींचा त्यांनी इतका उलगडा केला त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांमधनं. 4 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत आणि त्यातलं घातसूत्र हे पुस्तक अतिशय फेमस झालेलं आहे. का फेमस झालं आहे, त्याच्यामध्ये काय आहे हे तुम्ही नक्की वाचा. पण त्याचबरोबर आज आर्थिक उलाढाल महाराष्ट्राची कशी असेल, भविष्यात ती काय पावलं उचलेल, ह्या सगळ्याची माहिती, ह्या सगळ्याबद्दल चर्चा आज आपण दीपक सरांशी करणार आहोत. दीपक सरांचं खूप मोठं कार्य आहे. जवळपास ते 70पेक्षाही जास्त देश हिंडलेले आहेत. त्यांना अतिशय वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. नाटककार आहेत. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी भूमिका बजावल्या आहेत. ह्या सगळ्याबद्दलही चर्चा तर करणारच आहोत. पण सर्वप्रथम आपण महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय, बदलता महाराष्ट्र कसा असेल, ह्या सगळ्याबद्दल त्यांच्याशी विस्तृत चर्चा करूयात. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. महाराष्ट्रात आपण राहतोय, पण आज हा महाराष्ट्र आपण बघितला तर 65 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र आणि आत्ता 2025मधला महाराष्ट्र, खूप मोठी तफावत आपल्याला सगळ्यांनाच दिसून येते. पण जो महाराष्ट्र तुमच्या नजरेत आहे तो आत्ता कसा आहे? महाराष्ट्र जर समजून घ्यायचा असेल, म्हणजे कुठलीही गोष्ट समजून घ्यायची असेल, तिची प्लेसमेंट कळायला लागते.
कॅनव्हासवर कुठे आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण एका दृष्टीने एखाद्या गोष्टीकडे बघतो, रेफरन्स नसतो, कॉन्टेक्स्ट नसतो, ज्याला परिप्रेक्ष्य म्हणतात मराठीत, ते नसतं, कॉन्टेक्स्ट नसतो. महाराष्ट्राची प्लेसमेंट काय आज? महाराष्ट्र हा 18% देशाच्या GDP पैकी 18% प्रोड्यूस करणारं राज्य आहे. बापरे. एवढी मोठी राज्य आहेत देशात. म्हणजे देशाची इकॉनॉमी 5 ट्रिलियन होईल, तेव्हा महाराष्ट्राची जर 1 ट्रिलियन झाली तर 20% GDPला आपण जबाबदार असू. देशातली सगळ्यात तरुण महाराष्ट्रात जास्त आहे. बरोबर. देशात सगळ्यात धरणं महाराष्ट्रात जास्त आहे. देशात सगळ्यात स्किल ओरिएंटेड जे कॉलेजेस आहेत किंवा विद्यापीठ आहेत ती महाराष्ट्रात जास्त आहे. खरं आहे. महाराष्ट्राची सहकार चळवळ ही जगात एकमेव अद्वितीय आहे. कोणालाही जगात सहकार चळवळ सुचलेलं नाही, महाराष्ट्राला सुचली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्लेसमेंट बघितली तर हे राज्य असं आहे की याच्याचकडून आशा केली जाऊ शकते देशात. म्हणजे सेनापती बापट म्हणायचे ना, महाराष्ट्र मेले ते राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले. हे काही ते बापट होते आणि महाराष्ट्रीयन होते म्हणून म्हणत नव्हते, ते राष्ट्रीय नेते होते. पण त्यांना माहिती होतं की हे इंजिन आहे. असं युरोपच्या इकॉनॉमीचं जर्मनी इंजिन आहे, तसं भारताच्या इकॉनॉमीचं, भारत आणि युरोप कम्पेअर केलं तर भारत युरोपपेक्षा मोठा आहे. त्याचं एक इंजिन आहे, त्याचं नाव आहे महाराष्ट्र. आणि आपल्याला त्याची जाणीव आहे का? मुळात प्रश्न तिथे येतो. मला जर पहिले येणाऱ्या मुलाला कळतच नसेल की मी हुशार आहे, किंवा एखाद्या खेळात माकापकार असलेल्या मुलाला माहीतच नसेल की मी चांगला स्पोर्ट्समन आहे, आत्मवंचनेत गेला आहे का महाराष्ट्र? मला माझीच ओळख नाही. शक्यता आहे, कारण जे घडतं आजूबाजूला बघताना असं वाटतं की आपल्याला कळतच नाही आपण कुठून आलो आहोत. म्हणून मला नेहमी असं वाटतं की महाराष्ट्राची प्लेसमेंट देशात अशी आहे, जगात पण अशीच आहे. तुम्हाला खोटं वाटेल, मी मग खूप फिरत असतो. मध्ये एकदा डायस्पोराला अमेरिकेत गेलो होतो, इंडियन डायस्पोराला. तिथे मला अनेक अमेरिकन माणसांनी मुंबई कशी असं विचारलं. त्यांना मुंबईला भेट देऊन 50 वर्ष झाली होती. पण व्हॉट दे डिस्क्राईब मी ॲज मुंबई मला अत्यंत आश्चर्य वाटलं, यांच्या लक्षात कसं राहिलं एवढं. म्हणजे आपल्याला मुंबईची प्लेसमेंट माहीत नाही, महाराष्ट्राची प्लेसमेंट माहीत नाही, आपण त्या राज्यात राहतो त्या राज्याचा इतिहास माहीत नाही, त्याचा भूगोल कळत नाही, देशाला महाराष्ट्राने काय दिलं हे माहीत नाही. त्यामुळे आज महाराष्ट्राचं अशी अवस्था का? याचं पहिलं कारण आपली पुरेपूर भरलेली आत्मवंचना, की स्वतःला किरकोळ समजणं, स्वतःबद्दलची माहिती नसणं, हे पहिलं कारण. दुसरं कारण, महाराष्ट्रात जे घडतंय ते लांछनास्पद आहे. एक प्रगत राष्ट्रामध्ये असं घडतं कामा नये, आणि ते आज नाही घडत आहे. मी राजकीय अर्थाने बोलतच नाही या 5 वर्षांत त्या 5 वर्षात, गेल्या 30 वर्षात जे घडतंय ते लांछनास्पद आहे. आम्ही महाराष्ट्र असा त्या उतरणीवर आणून ठेवला आहे 30-35 वर्षापूर्वीच. आता तो हळूहळू कुठेतरी थांबेल, ब्रेक लागेल, 17% आली आहे इकॉनॉमी. त्यामुळे इथल्या राजकीय सुंदोपसंधीमध्ये आपण महाराष्ट्राचा सगळे म्हणून अपमान करतो हे सुद्धा भान कोणाला नाही. म्हणजे आपण आपलंच घराचं, आपण गल्लीत उभा राहतो आणि आपल्या घरामध्ये खूप घुशी, उंदीर आहेत, घाणेरडं घर आहे, लोक बेकार आहेत, असे जगाला ओरडून सांगतो. अशी आपली परिस्थिती आहे. आणि मीडियाला काय, म्हणजे त्यांचे काय TRP, सगळेच जण आपापला लचका तोडतात आणि त्यातनं महाराष्ट्राची बदनामी होते. जे खरं महाराष्ट्रात बोलायला खूप त्रासदायक होतं. म्हणजे आपण असं म्हणतो ना की पॉझिटिव्ह बोलावं, आज सण आहे महाराष्ट्राचा. पण रियालिटी जर कळली नाही तर काय पॉझिटिव्ह गुडगुडी बोलून काय करायचं, गुळाच्या बेल्या खाऊन. आपण स्पष्ट सांगितलं पाहिजे. तर आत्मवंचित महाराष्ट्र हे शोभा देणारं नाही. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, मी उदाहरण देतो की एखाद्या मोठ्या जागीरदाराच्या वाड्यात असतो एखाद्या जागीरदाराचा, खूप 18 चौसेपी वाडा असतो, आणि त्याच्या मुलांनी सगळं व्यसनाधीन होऊन सगळं ते साम्राज्य उधळून टाकावं, कफल्लक व्हावं, सगळी दैन्यावस्था करावी, अशी महाराष्ट्राची अवस्था झाली आहे. असं होतं कामा नये. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे थांबलं पाहिजे. त्याच्याकरता महाराष्ट्र काय आहे, म्हणजे मला नेहमी असं वाटतं ना की आपण इकॉनॉमिक सेमिनार खूप करतो. राज्य काय इकॉनॉमिक नसतं हो, ते एक सोशल असतं. बरोबर. महाराष्ट्र सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, वैचारिक आहे, आर्थिक आहे, सांस्कृतिक आहे. या सगळ्या, आता देशात एकच राज्य आहे महाराष्ट्र जे सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत आहे. अगदी. आणि मी तुम्हाला खोटं वाटेल, मी संगीत नाटक अकॅडमीवर 5 वर्ष काम केलं. तिथे जी नाटकं ट्रान्सलेट केली आहेत, सगळ्यात जास्त लेखक महाराष्ट्राचे आहेत. कर्नाटकांची सगळी नाटकं हिंदीत ट्रान्सलेट झाली आहे. म्हणजे आपलं किती काम केलंय आपण, त्याची आपल्याला जाणीव नाही. तर मला वाटतं ते आपण थोडं ती जाणीव करून द्यायचा आजचा दिवस सगळ्यात योग्य आहे, की बाबा सगळं जाऊ द्या,
तुमचं पटत असेल नसेल राजकीय फायदे तुमचे म्हणजे उरावर बसणं कुरघोड्या बिरघोड्या बरोबर. हे सगळं फडतूस आहे. एक राज्य आहे ज्या राज्याने देशावर राज्य केलं, सगळ्यात मोठा भूप्रदेश होता ज्या राज्याच्या हातात. चौल साम्राज्य घ्या, गुप्ता घ्या, मौर्याचं घ्या, मौर्य, बरोबर. सातवाहन घ्या, याच्यापेक्षा महाराष्ट्राकडे जास्त म्हणजे ते नॉर्थला होते, काही चौल साऊथला होते. पण पेशावर ते तंजावर, अटक ते कटक असं राज्य महाराष्ट्राचं होतं. 144 इयर्स, 144 वर्ष देशाला दिशा दाखवलेलं राज्य आहे. अगदी देशाकरता उभं राहिलेलं राज्य आहे. आपण थोडं जरा ते स्मरलं ना आज सगळ्यांनी तर मला फार बरं वाटेल. मला हे सांगायला वाईट वाटतं की आपण महाराष्ट्र दिनी टीका करू नाही, सण आहे असं मी मगाशीच म्हटलं. पण मला वाटतं तोच क्षण असतो ज्यावेळेला आपण आरसे टांगावे, लोकांना आरशात बघू द्यावं. आनंदात असतो ना आपण तेव्हा आरशात चांगलं बघता येतं, गळे काढताना बघता येत नाही. आणि आत्ता आपण बघितलं तर मानाचं स्थान जरी असलं तरी सुद्धा कुठेतरी महाराष्ट्रात एक प्रकारची भीती जाणवतीये. सर्वांच्या मनामध्ये एक ती शंकेची पाल चुकचुकते असं वाटतंय. काय माहिती का मधुरा, शरीरातल्या एखादा अवयव जर प्रमाणाबाहेर वाढायला लागला म्हणजे एखाद्याच अवयवांची पेशींची ग्रोथ मॅलिग्नंट झाली असं म्हणतो आपण, अनकंट्रोल झाली, त्याला कॅन्सर झालं असं म्हणतो. महाराष्ट्रात काय झालं, राजकारण हा एकच ऑर्गन फार स्ट्रॉंग झाला. अगदी बरोबर मुद्दा कॅन्सरच आहे. खरंय खरंय. एकच अवयव स्ट्रॉंग होणं हे हेल्थचं लक्षण नाही, हे सुदृढतेचं लक्षण नाही, हे रोगाचं लक्षण आहे. आणि त्या राजकारणाने गेल्या 40 वर्षात सगळ्या क्षेत्रामध्ये एखादा अमिबिक पसरतो ना, एखादा द्राव पसरतो ना विषारी, तसं सगळ्या क्षेत्रात हात घातले. शिक्षणात घुसले, सगळ्यांच्या आयुष्याच्या इन्स्पिरेशनची माती झाली. शिक्षण सम्राट तयार झाले, त्यांनी शिक्षण संस्था काढल्या. तिथल्याच कुठल्याही शिक्षकांना केवळ संस्था चालकांचा लाळघोटेपणा करून आयुष्य जगायला लागलं. त्यांच्या निवडणुकीला प्रचार करायला भाग पाडलं. ते काय शिकवतात, काय मुलं तयार करतो याचं काही भान ठेवलं नाही. बरोबर. सहकार क्षेत्रात घुसले. देशाला दिशा दाखवणारा सहकार महाराष्ट्रात निर्माण झाला. त्या सहकारात इतका भ्रष्टाचार केला आपण की आज सरकारी कारखाने, साखर कारखाने कमी आहेत, सरकारी कारखाने कमी आहेत आणि खाजगी कारखाने जास्त आहेत. पायी खाजगी मालकीचे साखर कारखाने, तिथे पण आपण माती केली. आपण खेळात माती केली, वेगवेगळे पुरस्कारांच्या याच्यात राजकारण केलं, वेगवेगळ्या बुद्धिमान माणसांच्या एकंदर त्या प्रगतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राकरता दिलेल्या योगदानात माती केली. बरं, हे सगळं केल्याचं दुःख काय होतं माहिती का, हे सगळ्या राज्यात चालू आहे. हो. पण मला दुःख का होतं, माझ्याकडे एक स्प्रेडशीट आहे. 39 व्हर्टिकल्स काढले आहेत मी. बरं. म्हणजे राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, कला, नृत्य, नाट्य, विज्ञान, संशोधन, नौदल, असे 39 व्हर्टिकल काढले आहेत. बरं. याच्यामध्ये महाराष्ट्राने देशाला गेल्या 1400 वर्षात 2000 टॉपची माणसं दिली आहेत. डाटा आहे. जैविक संशोधन महाराष्ट्राच्या शास्त्रज्ञाने नीव आखली आहे. खेळ महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आखली आहे. खरं. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या. आता एवढं प्रचंड तुमची विरासत आहे एका अर्थाने. हा तुमचा भूतकाळ आहे. पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाळ, हे खोटं ठरवलं आपण. एवढं दिव्य असताना तुम्ही काय माती खाल्ली. तुम्ही राजकारणाला इतकं महत्त्व दिलं आणि त्याच्या आहारी इतके गेले. आणि मला नेहमी असं वाटतं, म्हणजे मला राजकारणी लोकांना शिवाय द्यायला आवडणार नाही, ते फॅशनेबल झालंय आजकाल. पण त्यांना जबाबदारी कळते का आपण कुठल्या पिढीचं काय माती करतोय, हे त्यांना कोणी सांगणार आहे का कधी? की ठीक आहे तुम्ही सर्वाय होऊन झालो, तुमचे पक्ष सर्वाय होतील, तुम्ही निवडून याल, तुमच्या 5 पिढ्या 8 पिढ्या 9 पिढ्या बसून खातील, पण महाराष्ट्रातल्या अनेक गुणी मुलांचं काय होईल? त्यांना शाळा शिकायला मिळत नाही कारण तुम्ही प्रायव्हेटायझेशन करून टाकलंय, त्या फी परवडत नाही. त्या शेतकऱ्याचं काय होईल ज्याने काही वाण जपलंय आपल्या शेतामध्ये 100 वर्षापूर्वीचं वेगवेगळ्या पिकांचं, त्याचं काय होईल? त्याला राहुरीपर्यंत पोचताच येत नाही. तुम्ही सहकार क्षेत्र एवढी माती करायची काय गरज आहे? म्हणजे तुमच्याकडे असेल तर तुम्ही उधळता, असा एक पॅराडॉक्स असतो. पण कुठेतरी सत्ता हवी प्रत्येक ठिकाणी, हाच त्यांचा महत्वाचा हेतू आहे. हाच आहे. मला सगळीकडे प्राधान्य हवं. माझी लायकी आहे का नाही माहित नाही, माझी क्षमता आहे का नाही माहित नाही, ज्ञान आहे की नाही, हा मला ते जाणीव आहे का माहित नाही, पण मला प्रॉमिनन्स पाहिजे. आणि मला काय वाटतं ना, त्यामुळे
कसं असतं की राजा कालस्य कारण, राज्यकर्ते जसे असतात ना तसा काळ येतो. बरोबर त्यामुळे लोकांनाही काय, एखादा पोलीस इन्स्पेक्टर ओळखीचा आहे, गुंड ओळखीचा आहे याचं कौतुक वाटतं, शास्त्रज्ञ ओळखीचा याचं कौतुक वाटत नाही. एखाद्या हुशार ज्ञानी माणसाशी मला भेट झाली हे त्यांना अभिमानानं सांगावं असं वाटत नाही. एका गुंडाला भेटलो, 2-4 मर्डर गेलेत, फार भारी आहे, आपला रुबाब आहे, हे सांगण्यात अप्रूप वाटतं. हे नागरिकांचा दर्जा पण असा घसरत चाललाय आणि असं पाहणं बरं नाही वाटत हो. म्हणजे मला काय समजा दरिद्रीत असतो आपण, आपल्याला इतिहासच नसता, भूगोलच नसता, आपण काहीच केलं नसतं, आपण करंटेच असतो, तर काही वाटलं नसतं. पण भरजरी असं वस्त्र असं छिन्न विछिन्न व्हावं, त्याचं विदीर्ण व्हावं, त्याचे प्रत्येक धागे असे उसवले जावे आणि तरी ते भरजरी असे टेंबी मारणारी माणसं फिरत राहावी, हे फार त्रास देतं. बरोबर. आत्ता आपण बघतोय की हा शहरांमधला विकास असेल, प्रत्येक शहरं महाराष्ट्रातली जी आपण बघतोय त्याच्यामध्ये विकास होतोय, पण तो खेडोपाड्यांपर्यंत पोचत नाही आहे आणि ह्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाणी. आज पाणी किती महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडे तुम्ही मगाशीच जसं म्हणालात की सर्वात जास्त धरणं आहेत आणि काय अवस्था आहे आपली. विकेंद्रित विकास मला एक कधीच कळत नाही ऑनेस्टली. मुंबईत सगळं करायची काय गरज आहे? नाशिक का राजधानी होऊ शकत नाही महाराष्ट्राची? किंवा सेकंड दर्जाचं शहर राजधानी का नाही होऊ शकत? बरोबर. सगळं इथे कशाला आलं पाहिजे? कशाला मंत्रालय पाहिजे नरिमन पॉइंटला? ते तिकडे शिळफाट्यावर का बरं नसू शकतं? लोक येतात ना तिथे. का लोकांनी अख्खी मुंबई ड्राईव्ह करून जावी, तिथे मंत्रालयात जावं? काय कोणाला मलबार हिरो राहायला मिळावं म्हणून मंत्रालय तिकडे का? कारण काय त्याचं? आणि ही रीस जर आपण घेतली नाही ना तर अवघड होऊन बसेल. बरं, शहरांचं काय होतं की शहरं रोजगार देतात, ते तुम्हाला आर्थिक मिंदेपण पण देतात, ते तुम्हाला सोडावं असं वाटत नाही. आणि रोजगार आर्थिक मिंदेपण शहरात असतं आणि मग शहरातच सगळं ॲलोकेशन होतं, मग शहरातच रोजगार मिळतात, मग शहरातच सगळे सुधारणा येतात, मग शहरात रोजगार मिळतात, हे एक विशेष सर्कल सुरू राहतं. बरोबर बरोबर. आपण का नाही असं करू की आता आज 1 मे आहे, आपण 10 क्षेत्र निवडावी विकासाची आणि 10 महाराष्ट्रातली शहरं निवडावी. बरोबर. की हा विकास समजा IT चा विकास आहे तर तो काय नाशिक सेंट्रिक इथे होईल. कुठलं नाशिक, तुम्ही औरंगाबाद काही म्हणा, काय APIची गोष्ट आहे, ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट इन्ग्रेडियंट, त्याचा SEZ करायचा आहे, तो यवतमाळला होईल, तो रत्नागिरीला होईल, तो सोलापूरला होईल. एखादी गोष्ट तुम्हाला का पाहिजे सगळं इथे? म्हणजे परत तेच येतं की राजकारण याच्यावर सुद्धा विकेंद्रीकरणावर पण मात करतं. मला सोयीचं काय ते करायचं, लोकांच्या सोयीचा काही विषय येत नाही. अहो, मी मंत्रालयात जातो, मला कधी कधी इतकं वाईट वाटतं. म्हणजे तुम्ही तिथे बघा, लोक रांगा लावून उभे असतात, 500-500 लोक, बरं त्यांच्या हातात कुठले तरी चिठोरे असतात, जे 4 वेळा त्यांनी परवा ये उद्या ये करत ते आलेले असतात. मला ना हे आपलं असं अशी का अवस्था आली लोकांची? म्हणजे तुम्ही कसलं दारी बिरी गोष्टी करता, हे लोकांच्या दारी जात नाही हो. आणि बघा ते राजेंद्र सिंग आहेत ना राजस्थान मधले जोड बंधारेवाले, तर त्यांना मी असं ऐकलं, खरं खोटं माहित नाही, की त्यांना खूप मारहाण झाली होती कारण त्यांनी झोड बंधारे बांधून राजस्थानचं जे पाण्याचं बजेट होतं ना ते संपवून टाकलं. पाण्याच्या करता जे पैसे अलोकेट करायचे ना तेच संपून टाकलं, कारण सगळीकडे पाऊस पडायला लागला जोड बंधाऱ्यामुळे, धरणं परत जलाशय तयार झाले, पीक आलं, बरोबर, आणि सरकारला पाण्याकरता तरतूद करायला लागली नाही. ते बजेट 4-4 हजार कोटीचं सरकारचं बजेट शून्य झालं, म्हणून त्यांना मारहाण झाली होती. म्हणजे महाराष्ट्रात सिंचनाचा जलयुक्त शिवार सकट एकही प्रकल्प झालेला नाही. तो एकच प्रकल्प झाला आणि त्याने खूप व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचलं. 2 वर्ष दुष्काळ झाला नाही. ते हे विजन डिसिजन तुम्ही कधी घेणार की नाही, का तुम्ही परत त्यात राजकारण आणणार? पण ते काही कालावधी पुरतच असतात. म्हणजे मी बऱ्याच बघितल्यात, योजना आणतात, नंतर सरकार बदललं की योजना बदलतात, त्या योजना केराच्या टोपलीत जातात. म्हणजे इतक्या गोष्टी होतात की मग आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं काय? मग पुढे आपण आता तुम्ही जसं म्हणालात तसं की लाईन उभे राहावं लागतं आणि मग त्यातून काय निर्माण होतं. आणि तुम्ही सवय लावली आहे लोकांना, वंचित लाचार करून टाकलंय तुम्ही. तुमच्याकडे सही घ्यायला उभं राहायला लागतं. तुम्ही कोण? राज्यकर्ते असाल, पण याचा अर्थ काय? म्हणजे मला एखाद्या माणसाचं लाचारीवर त्याला आणून आपण आपलं सार्वभौमत्व सिद्ध करणं हे मला बरोबर वाटत नाही. मला त्याचा त्रास होतो.
आणि मला नेहमी असं वाटतं की अरे ठीक आहे ना, गरीब माणूस आहे, त्याचं काम आहे, आपण त्याच्यापर्यंत जाऊन काम केलं पाहिजे. कलेक्टर काय का नाही जात? कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, असिस्टंट कलेक्टर, एवढ्या पोस्ट जिल्हाधिकारी असतात, ते का प्रत्येक ठिकाणी जात नाही? तिथे कशाला मंत्रीला अर्ज घेऊन जायला पाहिजे? तुम्ही आता मगाशी म्हणलात ना, मग शहरांचा विकास, जा सगळ्या म्युन्सिपाल्टीत, महानगरपालिकात जा, तिथे आर्किटेक्टची पोस्ट आहे का बघा. एकाही महानगरपालिकेत आर्किटेक्टची पोस्ट नाही, टाउन प्लॅनर आहे. म्हणजे शहर कसं दिसावं हे ठरवणारा माणूसच नाही, ती पोस्टच काढून टाकली आहे. असं कुठे काही सौंदर्य असतं शहराचं? म्हणजे काय झालं, टाउन प्लॅनिंगमध्ये बसवणारी माणसं, FSI, TDR, PDR, त्याचे पैसे देवघेव, त्याच्यात तुम्ही काही बांधा कुठेही. त्याला काही डिसेन्सी, त्याला काही स्वरूप, त्याला काही रंग, त्याला काही रूप, त्याला काही शेप, त्याचं काही रूल नाही. तो रूल करणारा, तो इम्प्लिमेंट करणारा, ते दृष्टी असणारा, ते निभावून देणारा आर्किटेक्टची पोस्टच नाही महानगरपालिकांमध्ये. टाउन प्लॅनिंग ऑफिसर ठरवून टाकतो, तुम्ही तो म्हणतो आमचा काही संबंध नाही, तुम्ही TDR काय, किती FSI आहे ते घ्या विषय, तुम्ही काही बांधा. मग तो कॉन्ट्रॅक्टर ठरवतो कशी बिल्डिंग दिसेल ते. अशी शहरं आपली झाली आहेत घाणेरडी. तुम्ही पुण्यात शिरा, 900 टँकर चालतात पाण्याचे. ही टँकर लॉबीवर चाललंय पुणे. बरं तुमच्याकडे नव्हतं पाणी, कशाला ते काय, कशा करता तिथे विकास करायचा? पण केवळ पुणेच नाही सर, सगळीच शहरं, अनेक शहरांमध्ये टँकर लागत नाहीत. हा, पण अनेक शहरांमध्ये आपण बघितलं तर विकासाच्या नावाखाली फक्त मोठमोठाले रस्ते, त्याचबरोबर जी झाडं आहेत आजूबाजूची किंवा जी जंगले आहेत ती तोडून टाकली जात आहेत आणि मेट्रोचं जाळं उभं केलं जात आहे. म्हणजे काही ह्याच्यामधनं काय नेमकं दाखवायचं आहे? म्हणजे फक्त दाखवायचं आहे की हां आम्ही तुमच्यासाठी ह्या सुखसुविधा आणल्यात, किंवा कुठल्या तरी लाडकी बहीणसारख्या योजना आणून कुठेतरी फसवणूक होती आहे, असं वाटतंय का? हा, म्हणजे कसं असतं, पॉप्युलिस्ट जी गोष्ट असते की नाही, त्याची एक कॉस्ट असते. म्हणजे हे प्रिन्सिपल आहे, तत्वामध्ये काही फेरफार नाही होऊ शकत. बरोबर. मी तुम्हाला खुश करण्याकरता जर मागे लागलो तर मी काहीही योजना आणू शकतो आणि त्याचं नुकसान असतं अंतिमता. बरोबर. मला तुम्हाला एज्युकेट करता आलं पाहिजे की बाबा तुला हे देणं फुकट योग्य नाही, तुला तुझी व्यवस्था करतो आम्ही. ज्यांना व्यवस्था करता येत नाही ते असे दानधर्माच्या गोष्टी करतात आणि त्या करू नये. म्हणजे स्पष्ट मत आहे. काय होतं, माणसाची जगण्याची जी वृत्ती असते ना, झुंजण्याची, संघर्ष करण्याची, उभं राहण्याची, स्वतःला प्रूव्ह करण्याची, ती मारून टाकतो आपण. बरोबर. त्याला फुकट धान्य देऊन, त्याला पैसे देऊन. मला अडचणीत मदत करण्याबद्दल काही म्हणणं नाही बरं का, म्हणजे तुम्ही एकदा दिले ठीक आहे, पण तू प्रथा पाडू नका. मग काय घडेल माहिती आहे का, एक दिवशी मग तुम्हाला तुमच्या रुग्णालय चालवायला पैसा राहणार नाही, जे क्रिटिकल आहे. किंवा मग तुम्ही सोर्सेस उभे करा. म्हणजे खरं महाराष्ट्रामध्ये एक मित्रा नावाची ऑर्गनायझेशन आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन. ती इतकी करेक्ट ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे ती खरोखर सगळे बदल घडवून आणेल, मला सांगतो. बघा तुम्ही, कारण ते आपण जे बोललो ना, नियोजन ते काम आहे. म्हणजे मला 5 वर्षानंतरचा विचार आत्ता केला पाहिजे ना. आता मतं मिळतील ना, मिळतील, पण 5 वर्षाने जी मुलं तरुण होतील त्यांना काहीतरी ॲस्पिरेशन पाहिजे ना. बरोबर. त्याच्याकरता मी काय व्यवस्था उभी करतो? वृत्तीवर काम करून होणार आहे का? रामकृष्ण आले गेले, वृत्ती बदलत नाही, व्यवस्था लागते. आपण एअरपोर्टवर थुंकतो का नाही, कारण तिथे व्यवस्था आहे. टोल नाक्यावर आपण पळतो का नाही, कारण तिथे व्यवस्था आहे. त्या लोकांवर सोडलं की तुम्ही टोल द्यायला पाहिजे, कोणी येणार नाही. वृत्तीवर काम नाही करता येत, व्यवस्थेवर काम करायला लागतं. व्यवस्था उभी करणार आहे. जर आपण काही स्ट्रक्चर उभे केले तर मला वाटतं आपण, आणि कसं आहे माहिती का, मुळात एखादा खेळाडू असतो की नाही, त्याचे मसल मास वगैरे सगळे चांगले असतात. थोडं त्याला एक चांगलं एन्व्हायरमेंट दिलं की तो परत नंबरात येतो. आपण तसं नंबरात येऊ, आपली ताकद आहे. हे व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे. सर, आता तुम्ही म्हणतायत तसं की व्यवस्था, नियोजन हे सगळं केलं पाहिजे. आज तुम्ही एवढे देश फिरलेले आहात, अनेकदा असं वाटतं का त्या देशांमधल्या काही गोष्टी, काही सुविधा त्या आपल्या महाराष्ट्रात याव्यात, जरूर त्यांनी त्या इम्प्लिमेंट कराव्यात? आज नेते लोक पण अनेक ठिकाणी जात असतात, पण मग तिथे काय बघतात आणि मग त्याचा काय इथे आपल्याकडे फायदा होतो? म्हणजे असं विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आपल्या, आणि मुख्यमंत्री विचारू शकतात म्हणून माझी अपेक्षा आहे की तुम्ही जाऊन आलात परदेश दौऱ्यात, काय गोष्टी पाहिल्या, एक नोट बनवा, त्यातल्या 4 गोष्टी केव्हा इम्प्लिमेंट करायला सांगा, किंवा त्या करायला अडचणी काय सांगा. सरकारचा म्हणून मी त्याकरता मदत करायला तयार आहे. असं होत नाही, असं करत नाही कोणी. हे त्यांनी केलं पाहिजे. तुम्हाला खोटं सांगत,
त्यांनी घर बांधायला परवानगी देताना एकच नियम केला आहे की प्रत्येक घरात सूर्याचं ऊन पडलं पाहिजे, संपला विषय. वा. 5 मजली बांधा, 4 मजलीच बांधा, 9 मजली बांधा, काही नाही. प्रत्येक रेसिडेन्स हाऊसमध्ये, फ्लॅटमध्ये, अपार्टमेंटमध्ये, घरामध्ये सूर्याचं ऊन आलं पाहिजे. अशीच घरं बांधायला परवानगी. तुम्ही आड येत असाल, तुमची परवानगी नाकारली जाते. म्हणजे सूर्य, हवा, सूर्याचा प्रकाश, हवा, हे पाणी, हे सगळ्यांकरता आहे ना. बरोबर आहे. हे सगळ्यांना मिळालं पाहिजे. सरकारचं काम काय, त्या व्यवस्था लोकांपर्यंत द्यायची, त्या सुविधा पोहोचवण्याची व्यवस्था उभी करणं. त्याच्याकरता लोकांना भिका मागायला लावणं, त्याच्याकरता लोकांना रांगेत उभं करणं योग्य नाही, असं मला वाटतं. खरं तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या मानाने एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे रोजगार. आज आपण बघतोय की अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात बऱ्यापैकी आणि खास करून मुंबईमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे तो दुसऱ्या राज्यातला तरुणही इकडे येतोय आणि तो इथे रोजगार शोधतोय. मला सांगा, मग दुसऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी किंवा आपल्याच महाराष्ट्रातल्याच इतर शहरांमध्ये जर हा रोजगार उपलब्ध करून दिला गेला तर त्याचा किती फायदा होईल, आणि मुंबईवर जो अतिरिक्त भार येतोय, जो इतर लोक येत आहेत, इथे राहत आहेत, मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अर्थातच आपण बघितलं तर मुंबईची तुंबईच झाली आहे, अशी परिस्थिती आत्ता आहे. तर ह्यामध्ये काय रोजगाराच्या नवनवीन संधी आपल्या तरुणांना देता येऊ शकतात? खूप संधी आहेत. महाराष्ट्र मगाशी असं म्हटलं तरी स्किलच्या बाबतीत हायेस्ट देशातलं राज्य आहे. बरोबर. आता मेडिसिन्स असतात ना, मेडिसिनमध्ये आपण सगळ्यात मोठा जनरिक मेडिसिनचा निर्यातदार आहे जगातला. त्याचे पार्टिसिपंट्स असतात, त्याला म्हणतात API, ॲक्टिव्ह पार्टिसिपंट इन्ग्रेडियंट्स. त्याचे महाराष्ट्रात 10 प्लॅन्ट उभे राहू शकतात, 10 SEZ उभे राहू शकतात. 99% आपण आयात करतो चीनकडून. देशाचं परकीय चलन वाचू शकतं. आपण त्या स्वयंपूर्ण होऊ शकतो. ते API मटेरियल बनवू शकतो. आपण मोठे मोठे SEZ उभे केले 3, जिथे 50-50 फॅक्टरी असतील APIच्या, तर आपण सगळ्या देशाला औषधाला API पुरवू शकतो. आज चीन त्याच्यावर दादागिरी करतो. तो एक मुद्दा झाला. दुसरं, आता सहकार क्षेत्रात अमूलने एक धडा घालून दिला गुजरातच्या. बरोबर. आपण सहकारातली माणसं, आपण आदर्श बरं का, आपल्याकडून ते शिकले, ते कुठे गेले बघा, आपला आऱ्याची परिस्थिती बघा. आपल्याकडे एखाद्या राजकारण्याला असं वाटतं का की मी एकदा याला गेलो होतो नेदरलँड्सला, नॉर्वेला, नेदरलँड्स नाही, तिकडे 12,000 हेक्टर त्याच्यावर एक वेअर हाऊस होतं माशांचं. तिकडे काही फ्रीज बीज लागत नाही, कारण तिकडे मायनस टेम्परेचर असतं. सो 12,000 हेक्टरच्या एरियावरचं वेअर हाऊसवर त्यांनी मासे स्टोअर केले होते, जगात तिथून एक्सपोर्ट व्हायचे. बरं. मला सांगा, आपण महाराष्ट्रात अख्खा समुद्र किनारा आहे मोठा, खाचरं केली छोटी छोटी, भाताच्या खाचरासारखी मास्यांची, त्याचं एक सहकाराचं युनिट उभं केलं कोकणात, आणि ते मासे एक्सपोर्ट केले. जे अप्रतिम समुद्र आहे आपला, सगळ्यात कमी टॉक्सिंग असलेलं वॉटर आहे आपलं, सी वॉटर. बरोबर. ती ब्ल्यू इकॉनॉमी कुठे जाईल? पण हे विजन आहे कुठल्या राजकारण्याला? हे कळतं का यांना? आपण काय जगाला देऊ काय शकतो? ब्ल्यू इकॉनॉमी ही केवढी इकॉनॉमी आहे जगात? म्हणजे ब्ल्यू चिप आणि ब्ल्यू या 2 इकॉनॉमी जगात मोठ्या आहेत. आपल्याकडे दोन्ही आहे. AIचे मोठे रिसर्च सेंटर उभे राहू शकतात महाराष्ट्रात. बरोबर. बरं, तुम्हाला ना एवढा मोठा प्रांत आहे, नागपूर ते मुंबई किंवा नागपूर ते रत्नागिरी, हा एवढा पट्टा आहे. म्हणजे घ्या तुम्ही सोलापूर पण घ्या कापडाचं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकाला 2 गोष्टी लागतात ना, एक सुविधा लागतात आणि एक वृत्ती पण लागते काम करायची. बरोबर. तर लोक श्रमजीवी आहेत सगळे. लोक मिलमध्ये काम करतात, कुठेतरी लघु उद्योगात काम करतात. त्यांना सरकारने बोट धरून उभं केलं पाहिजे ना. आज महाराष्ट्राने उद्योग आणि शेती करतला सहकारचा राजकारणाने संपवून टाकला. तो केव्हा उभारी धरेल तेव्हा धरेल, मला माहीत नाही. त्याला काय होणार आहे, त्याचं कोणाला काही गिल्ट वाटतो की तेही मला माहीत नाही. पण आता उद्योगातला सहकार आणा ना, कोऑपरेटिव्ह इंडस्ट्री उभी करा ना महाराष्ट्रात वेगवेगळ्या गोष्टींची. त्याचा एक्सपोर्ट वाढेल. आणि जर मॅन्युफॅक्चरिंग वाढलं ना, नेहमी लक्षात ठेवा, इफ द मॅन्युफॅक्चरिंग गोज अप, त्याची अलाइड कास्केडिंग इंडस्ट्री फार मोठी होते. बरं.
कारण अनेक म्हणजे नेमकं काय होणार? म्हणजे काय होतं, समजा एखादा कारखाना टाकला, त्या कारखान्याकरता लॉजिस्टिक लागतं, त्या कारखान्याकरता स्पेअर पार्ट लागतात, त्या कारखान्याकरता ट्रान्सपोर्ट लागतो, त्या कारखान्याकरता पॅकिंग वेअरहाऊस लागतं. सगळे अलाइड उद्योग त्यामुळे डेव्हलप होतात. म्हणजे एक मी शेतीचं काम करणं त्यात एवढं, कारण आपण यांत्रिक शेती करत नाही, त्यामुळे मॅन्युअल शेती, त्यात काही फार डिपेंडन्सी नाही, प्रोसेस इंडस्ट्री केली तरच. पण कारखाना उभा केला की अख्खी, आता नाशिकला महिंद्राचा एक प्लॅन्ट आहे, 300 इंडस्ट्री महिंद्रावर डिपेंडंट आहे. महिंद्रा इलेक्ट्रिक कार बनवली, काय होईल याचा कोणी विचार तरी करतं का? अहो 18,000 पार्ट्स आहेत कंबशन इंजिनच्या कारमध्ये, 152 पार्ट आहेत इलेक्ट्रिक कारमध्ये. काय होईल ते पार्ट सप्लाय करणार लोकांचं? ते सप्लायरची फॅक्टरी बंद पडतील, त्यांना कुठे येणार ते? पण त्याचा कोणी विचार नाही करत. इलेक्ट्रिक कार आणणार आहे, पण यांचं काय, यांनी काय करायचं बाकीच्या? आणि हा मला हे पालकमंत्री, हा काय पोस्ट आहे मला कधीच कळली नाही. हे कशा करतायत? यांना समजतं का जिल्ह्याचं काय डेमोग्राफी आहे? यांना कळतं का इथे काय पोटेन्शियल आहे? खरंय. मग यांचं काम काय? दे हॅव टू टेक द डिस्ट्रिक्ट इश्यूज ऑर नीड्स टू द गव्हर्नमेंट अँड से की मी मंत्री पण आहे, या पालक आहे याचा, माझ्या जिल्ह्यामध्ये हे करा. नाशिक मधल्या माझ्या 300 इंडस्ट्रीवर जर 300 पैकी 200वर गदा येणार असेल इलेक्ट्रिक कारमुळे, तर या इंडस्ट्रीला पर्याय मला द्यायचा काय, याचा विचार आज कोणी करतंय का? नाही करत. पण मग कसं होणार ना? रिॲक्टिव्ह बघा कसं असतं, तुम्ही जगतात म्हणजे रिॲक्टिव्ह जगतात. कसं, खड्ड्यात पडलं मग वरती आलं, पाण्यात पडलं वाहून गेलं परत वाचवलं, ही एक जगणं असतं. पाण्यात पडू नये, खड्ड्यात पडू नये म्हणून एक जगणं असतं, त्याला प्रोॲक्टिव्ह जगणं म्हणतात. ते कोणी करायचं? ती लिडरशिपकडे बघतात ना माणसं. बरोबर. अरे काय करायचं सांगा. अनेक बैठका होतात, अनेक मिटिंग्स होतात, लोकांची गाऱ्हाणी दरबार होतात. मला अजून असं बघायचं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात काय टॅलेंट आहे, काय आयडिया, जुगाड आपण शब्द वापरू, कोणाकडे काय आयडिया आहेत. ते स्टार्टअप आहे ना. त्याला 2 गोष्टी लागतात, फायनान्शियल मसल लागतो, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. सरकारने असा मेळावा कधी घेतला का? कोणाला स्टार्टअपचं काय करायची इच्छा, काय नवीन आयडिया सांगा. एक जिल्ह्यातल्या आयडिया मागवा. 2000 आयडिया आल्या जिल्ह्यातून सगळ्या यंग मुलांच्या, त्यातले 200च वर्थ वाटल्या. ठीक आहे, त्या 200 लोकांना फायनान्शियल मसल, इन्फ्रास्ट्रक्चर द्या, ते स्टार्टअप उभे राहतील. त्यातले 100 जरी युनिकॉर्न झाले, 1 बिलियनचं असतं एक युनिकॉर्न, कुठे जाईल तो जिल्हा? आणि लोकल रोजगार होतील, मुंबईकडे यायला लागणार नाही. पण असं जर तुम्ही काही करत नसाल तर आपोआप कसं घडेल? असेल अरे दिल खाटल्यावर अभंग म्हणून, ठीक आहे हो. आज महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे सुरू आहेत, कमी नाही आहेत, टॅक्सही मोठ्या प्रमाणात येतोय. पण आम्ही बऱ्याच वेळा असं ऐकतो की महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. असं का होतं? नाही, मुळात हे चुकीचं आहे. खडखडाट नाही आहे. तुम्ही एक नेहमी अर्थकारणाची एक गोष्ट लक्षात ठेवा. कसं आपण चुकीच्या ह्याच्याने जातो बघा. 3.5% वर फिस्कल डेफिसिट नको असं बजेट मांडलंय आपण. 30 वर्ष आपल्याला प्रेशर होतं. हे 3.5% आले कुठून? तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो, मला कळेल की युरोपियन युनियनचा इतके एक इंजिन बाकी डबे असल्यामुळे 3.5% वर तूट जायला नको अर्थसंकल्पातली, असं त्यांनी रूल केला होता. बरं. हा आपल्यावर लादला त्यांनी म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय संस्थांनी, आपण आपले काही विद्वान तिकडे गेले. अरे हा 140 कोटीचा देश आहे. हे डब्बे इंजिन नाही, हे सगळं इंजिन, सगळे डब्बा आहे. तुम्ही 8% झालं फिस्कल डेफिसिट, काय प्रॉब्लेम आहे? लोकांना मिळत. मला काय देशाचं काय पुस्तक क्लोज करायचं असतं का? ते कॅरी फॉरवर्ड होतं ना. म्हणजे सरकारचं काम काय आहे की तुम्ही व्यवस्था उभ्या करा, पैसा उभा करा. महाराष्ट्र तिजोरीमध्ये अजिबात खडखडाट नाही. खडखडाट कुठे आहे तुम्हाला सांगतो. हे असे दिवाळे उद्योग आहे ना, याच्याकरता खडखडाट आहे. वीज फुकट, अमुक फुकट, याच्याकरता खडखडाट होईल. तुम्ही काहीतरी डिसेन्सी ठेवा ना. बरं, कर्नाटकमध्ये हेच झालं. आपल्याला ते शेजारच्या कळत नाही. तिथे सगळे जण फुकट प्रवास करायला लागले आणि मग उरलेले लोक जे आता वीज फुकट केली, मग जे इंडस्ट्री त्यांना 5 पट विजेची किंमत झाली. अरे बादलीत 24 लिटर पाणी असतं, 12 काढलं तर 12 भरायला लागेल ना, इतर कोणीतरी भरायला लागेल ना. तर त्यांना ते लक्षात येत नाही. या स्कीमचं एक फायनान्शियल इम्पॅक्ट तो मागितला पाहिजे खरं तर महाराष्ट्राने, कुठल्याही सरकारकडून, की तुम्ही या स्कीम केल्या, याचं फायनान्शियल काय इम्पॅक्ट सांगा, आणि याच्याकरता मग काय आणखीन कट होणार याच्यामुळे, टू फीड धिस. ही ट्रान्सपरन्सी असते. बरोबर. ही पारदर्शकता असते की हा मी हे असं देतोय, मला आत्ता असं वाटलं, मी दौरा केला,
सर्व्हे केला महाराष्ट्रात खरोखर काही भगिनींना 2 वेळा जेवायचे वांदेत, त्यांना मी धान्य आणि हे देतोय, हरकत नाही, मी 3 वर्ष देईन, हरकत, तोपर्यंत त्या रोजगाराच्या, पण मी पॅरलली तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करेन, त्यांना 2 पैसे मिळतील अशी व्यवस्था करेल. फुकट देत राहील म्हणजे काय? दॅट इज व्हॉट आय गेट. दुसऱ्यावरती भार टाकायचा. म्हणजे असं कसं काय होऊ शकेल ना? तुम्हाला मीठ तर एंड तर जोडायला लागतील ना. असं कसं हवेत सोडणार ते? आणि तो विचार मात्र केला पाहिजे. मला तर वाटतं आता आपण ना आर्थिक शिस्तीकडे गेलं पाहिजे राज्य म्हणून, आणि आपण आर्थिक पारदर्शककडे गेलं पाहिजे की आत्ता आमच्या याच्यावर एवढं कर्ज आहे, आत्ता आमच्या याच्यावर एवढं देणं आहे, आत्ता एवढा आमचा रोजगार आहे, एवढी लोक बेरोजगार आहे, ती आहे, त्यांची डेमोग्राफी अशी आहे. समजा एक महाराष्ट्रामध्ये 50 लाख लोक बेरोजगार आहे, 50 लाखामधले या जिल्ह्यात या जिल्ह्यात या जिल्ह्यात एवढे आहेत. पुढची प्रायोरिटी उद्योगांची त्या जिल्ह्यात आणली पाहिजे. दॅट इज व्हॉट द प्लॅनिंग इज अबाउट ना. पण आपल्याकडे एकूणच बघितलं तर प्लॅनिंगचा अभावच दिसतो ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ना सर. म्हणजे आपण उद्या सकाळी आता आपण देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे जर बघितलं तर आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात एकतर रस्त्यांची कामं, ब्रिज, फ्लायओव्हर्स, मेट्रोचं मोठं जाळं, हाच एक विकास म्हणून आपल्याला दाखवला जातोय, असं आहे का? आणि ह्याच्यामुळे नेमकं काय होणार आहे पुढे जाऊन? ह्या मुंबईमध्ये काय होणार आहे किंवा एकूणच महाराष्ट्रात काय होणार आहे ह्याची एक धास्ती आता सतावू लागली आहे सगळ्यांना. पूर्वी मी एका कंपनीत, इलेक्ट्रिक कंपनीत काम करत होतो. मोठी कंपनी होती. तेव्हा आम्ही त्या आपल्या प्लॅनिंग कमिशनच्या इलेक्ट्रिसिटी जनरेशनच्या ॲलोकेशनच्या मिटिंगला जायचो. तर एका मिटिंगमध्ये एक माणूस असं म्हणला होता, ही गोष्ट मला वाटतं 90-91ची आहे. ते म्हणले, व्हेन मुंबई स्विच ऑन इन द इव्हिनिंग इट रिक्वायर्स पॉवर ऑफ एंटायर बिहार. अर्थ लक्षात घ्या. मुंबई संध्याकाळी लाईट लागतात तेव्हा जी वॅट ऊर्जा खर्च होते ना, ते अख्ख्या बिहारपेक्षा जास्त आहे. तुम्ही काय केलंय? मुंबईला एनलायटन ठेवण्याकरता, मुंबईला 24 तास वीज ठेवण्याकरता, मुंबईला 24 तास पाणी ठेवण्याकरता किती गावं वंचित राहिली हो महाराष्ट्रातली. किती गावांच्या विकासाचे बजेट मुंबईने खाऊन टाकले. खरं. तुम्ही थोडं थोडं शिफ्ट केलं असतं ना. आता मला वाढवण बंदराचं जे होईल त्याचं मला त्यामुळे महत्व वाटतं की पुढे जाऊ द्या ना. 4थी मुंबई, अरे ही पसरू द्या, आम्हाला काय 10 मुंबई झाला तरी प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण तेच त्याचं लोकेशन जिओग्राफिकल तर बदला ना. परत तिथे ठेवायचं आणि मंत्रालय मुंबईतच ठेवायचं. तिथून येणारा कशा करता लोकांनी यायचं? पेट्रोल आयात करायचं, डॉलर गंगाजळी खर्च करून, आणि लोकांनी गाड्या घेऊन मंत्रालयात जायचं, आणि तरी त्यांनी परत यायचं आणि परत गाड्या घेऊन जायचं. मला तर हे मंत्रालय नरिमन पॉईंटला ठेवण्या इतका गुन्हा वाटत नाही, खरं सांगतो. अहो तुम्ही जिल्ह्यात मंत्रालय करा. हे काय आहे? म्हणजे दिस इज ऑनलाईन सरकार आहे ना. कशा करता पाहिजे तामझाम तो सगळा? आणि कशा करता लोकांनी पेट्रोल चैन करायची, ही पेट्रोल जाळायची? आपल्या देशात पेट्रोल तयार होत नाही. हे कशा करता इंधन जाळायचं? कोणाच्या तोंडाचे घास घेतोय आपण? म्हणून मुंबई सेंट्रिक विकास करताना हा विचार नाही केला. पालघर हे त्याच्या अर्थाने मला वाढवण मी फार आशेने बघतोय. जगातलं सगळ्यात खोल बंदर असेल ते, आणि तिथे एक मोठी कॉलनी उभी राहणार आहे. तिथे मोठमोठे एसीजेड करावे सरकारने, त्या APIचे वगैरे सगळ्यांचे. तिथे एक इंडस्ट्रीचा पूर्ण कॅरिडॉर करावा. लोकवस्तीची गरज नाही आता तिथे करायची. तुम्ही टाउनशिप बांधा हवं तर, त्या फॅक्टरी लागतील तेवढ्या, पण तिथे कॅरिडॉर करा. कारण तो समुद्र आहे, पोल्युशन कमी होतं. बरोबर. समुद्राच्या पाण्यात वरती ओझोन असतं, पोल्युशन पसरणार नाही गावांमध्ये. नव्या मुंबईत केमिकल फॅक्टरी आहेत, त्या लोकांचं काय होत असेल? खरंय. आणि त्यामुळे पुण्याचं पण तेच झालंय. काय म्हणजे काय शहर वाढवतो आपण? बरं जुगाड करून वाढवत नाही, वाढवतोय काय होतंय, काही सुरू आहे काहीच कळत नाही असं आहे. आणि खरोखर देश बघतो महाराष्ट्राकडे. मी खरंच सांगतो, म्हणजे आपल्याला ना, मी इतक्या नशिबाने मला इतक्या लोकांनी संबंध येतो. हे येतात ना सगळे शिष्टमंडळ येतात देशांचे, काही राज्यांची लोक येतात. कधी संबंध येतो बसतो, ते लोक अक्षरशः डोळ्याची देवळं करून बघतात महाराष्ट्राकडे, आणि आपल्याला कळत नाही. त्यांना इथे इन्व्हेस्ट करायचंय. त्यांना असं वाटतं की अरे काय यार सब इधर आहे, कोई भी चीज. अरे हो, पण ही चीज आपण कोई भी चीज जरा आपण यवतमाळला देऊन बघू ना. औरंगाबादला तुम्ही बिअरच्या फॅक्टरीजला पाणी द्यायला आहे तुमच्याकडे, आणि APIच्या फॅक्टरीला द्यायला पाणी नाही. ही काही व्यवस्था आहे का?
वाईट हे आहे. कोणी डिसिजन घेतला हा तेव्हा ते काढा शोधून. खरं आहे, खरं आहे. म्हणजे हे डिसिजन योग्य आहेत का नाहीच, याची तपासणी नको नाही. व्हायला. पण मग तुमच्या नजरेत पुढच्या भवितव्यात किंवा भविष्यामध्ये महाराष्ट्र कसा असेल? म्हणजे आत्ताची जी परिस्थिती आपण आत्ता मगासपासून जे आपण डिस्कस करतोय, ज्याच्यावरती आपण मोठ्या प्रमाणात चर्चा केली, पण मग पुढे भविष्यात कसा असू शकेल आणि कसा असावा असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्राने देशाचं नेतृत्वच करावं सगळ्या बाबतीत. महाराष्ट्राने देशाच्या GDP मध्ये 22 ते 25% योगदान द्यावं. मी आधी काय असावं सांगतो, कसं असावं ते पण सांगतो. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त स्किल वर्कर असावे सगळ्या बाबतीतले. महाराष्ट्र टेक्नॉलॉजीचं हब असावं आणि ते सहज शक्य आहे. बरोबर. मुंबई आणि पुण्याच्या ह्याच्यामुळे. महाराष्ट्र शेती संशोधनामधलं अव्वल राज्य असावं कारण ते सहज शक्य आहे कृषी विद्यापीठांमुळे. महाराष्ट्राने API मध्ये मोठ्या फॅक्टरीज उभ्या कराव्या, सहज शक्य आहे. स्किल सेट आहे, केमिकल फॅक्टरी आहेत, केमिकलचं इथं सगळं रान आहे मोठं. महाराष्ट्राने ऑटोमोबाईलमध्ये हब असावं, सहज शक्य आहे, ऑलरेडी चाकण आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने आपली मोहर उमटवावी ही इच्छा महाराष्ट्र दिनी. आता हे करण्याकरता काय करायला पाहिजे तर तो राजकारण नावाचा अवयव जरा कमी करावा. आता सरकार स्थिर आलं ना, आता त्या पालकमंत्री नावाच्या माणसाला त्या जिल्ह्याचा डेव्हलपमेंट प्लॅन द्यायला सांगा. बरोबर. डेमोग्राफी मागा त्याच्याकडून, प्रत्येक जिल्ह्याची, बेरोजगारीची मागा, वंचितांची मागा, गरिबांची मागा, दारिद्र्याखाली जगणाऱ्यांची मागा, अपंगांची म्हणजे ज्यांना सहाय्य लागतं अशा माणसांची मागा, ब्राईट लोकांची मागा, किती ब्राईट लोक आहेत, किती ब्राईट मुलं मुली आहेत, तिथे होणाऱ्या संशोधनाची मागा, काय काय संशोधन होऊ शकतं, ही डेमोग्राफी. त्याने 22 पॉईंट आहेत माझ्याकडे डेमोग्राफीचे. सरकारने मागितलं तर आनंदाने देईल मी. हे इतर देशांचा अभ्यास करून या 22 त्याच्यावर जिल्ह्याची डेमोग्राफी मागा आणि त्याला एवढंच सांगा की या 22 गोष्टी पूर्ण करतो, एवढंच काम आहे पुढच्या इलेक्शनपर्यंत. आपोआप येईल, आपोआप येईल. खरंच सांगतो. अकाउंटेबिलिटी आली ना की काम होतं. तुम्हाला करायचं तर करा, आम्हाला करायचं तर आम्ही करू, नाही केलं तर ठीक चालू राहील, जसं होईल तसं पाहावं, जे जे होईल ते पाहावे, असं राज्य चालत नाही. पण सर, नेहमी आपण बघतो की दर 5 वर्षांनी किंवा मध्येच 3 वर्षांनी जेव्हा सरकार बदलतं महाराष्ट्राचं, तेव्हा असं होतं की अरे पुन्हा तेच होतं. म्हणजे फिरून इथून तिथून कोणत्याही पक्षाचं सरकार जरी स्थापन झालं तरी परिस्थिती जैशी ती आहे तशीच राहते, ना, बदलत काहीच नाही. लोक कुठे त्यामुळे सर्वसामान्यांची पूर्णपणे गळचेपी होऊन जाते. म्हणजे आज तुमच्यासारखे इतके तज्ज्ञ मंडळी आपल्याकडे आहेत, अनेक जण असतील की ते ह्या क्षेत्रामध्ये वावरतायत. एक अर्थतज्ज्ञ म्हणून तुम्ही आज इंजिनियर होतातच, म्हणजे आहातच, पण त्याचबरोबर तुम्ही इतक्या लोकांमध्ये वावरलात, आज एवढे देश फिरलेले आहात, इतका सगळ्याचा अनुभव आहे. तुमच्यासारखे तज्ज्ञ आज जर का आज सरकारसोबत जर असतील तर नक्कीच त्याचा फायदा आपल्यासारख्या सर्वसामान्यांना होऊ शकतो. पण हे जर सरकारने लक्षात घेतलं तर. आणि इव्हन ब्युरोक्रेसीचं कलेक्टर हे कुठून आलं पोस्ट? इंग्रजांच्या काळातली पोस्ट आहे. कलेक्ट करणारा माणूस म्हणजे काय, महसूल कलेक्ट करणारा जिल्ह्याचा अधिकारी. इंग्रज तर गेले, देश तसाच आहे. आपलं आता आपला देश आहे. आपल्याला कलेक्टरची गरज आहे का स्प्रेडरची गरज आहे? त्या माणसाला फलक्रम म्हणून, फनेल म्हणून वापरून सगळं लोकांपर्यंत पोचलं याच्याकरता जबाबदार धरलं पाहिजे का त्याला कलेक्टरच म्हणून जबाबदार धरलं पाहिजे? अनेक अर्थाने कशा करता आपण या पोझिशन पण डेव्हलप केल्या पाहिजे ना वेगवेगळ्या. याला असं म्हटलं पाहिजे. बरोबर बरोबर. किती अधिकारी आहेत हो, किती आणि किती चांगले अधिकारी आहेत. मी तुम्हाला ते पण सांगतो, तुम्हाला त्यांना किती इफेक्टिव्हली वापरता येईल. पण तुम्हाला तुमचे इगो, तुमचं राजकारण हे जर मोठं वाटत असेल तर लोकांची माती ठरलेली आहे, त्यात कोणी काही करू शकत नाही. पण हीच माती होऊ नये म्हणून खरं तर आपल्यासारख्या सर्वांनी ह्यासाठी कुठेतरी पुढाकार घेणं, या सगळ्यामध्ये पावलं उचलणं आणि महाराष्ट्राचा विकास कुठे आहे हे वारंवार ह्या सगळ्या गोष्टींची खात्री पटवून देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आज तुम्ही अभिनेते म्हणून सर्वांना परिचित आहातच, आज लेखक म्हणून परिचित आहात, तुमचे 4 पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत आणि पुढे पण येणारच आहेत, हे सगळं आहे.
तर हा प्रवास अगदी मला थोडक्यात तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे, कारण आज तुम्ही विविध बहुआयामी व्यक्तिमत्व आहात हो. म्हणजे असं काही साधं नाहीये असं व्यक्तिमत्व. लोक म्हणतात, ठीक आहे. नाही लोक म्हणतात नाही, खरंच आहे. आपल्याला जे आवडतं ते करावं असं मला वाटतं. मी ते एक उदाहरण देतो नेहमी, रिपीटही होईल पण तुमचा आपला ऑडियन्स वेगळा असेल. सापाचं उदाहरण देतो. साप काट टाकतो. हो. तुम्ही काट टाकलेला साप पाहिलाय का? मी पाहिलाय. तो तासाला 1 इंच एवढंच सरकू शकतो, कारण त्याला गवताची पाती टोचतं, त्याला रडू येतं. पण त्याला माहिती असतं मी जर काट टाकली नाही तर मी सफोकेट होऊन मरेल. तर कात हा कम्फर्ट झोन आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातले एखादा झोन कम्फर्टेबल व्हायला लागला की तो तोडला पाहिजे. खरंय. त्यामुळे तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. इतकं साधं आहे हो, इतकं साधं. त्यात काही रॉकेट सायन्स नाही, काही अद्वितीय वगैरे काही नाही. ती रिस्क घ्यायची, काट टाकायची तयारी पाहिजे. बरोबर. मी या गोष्टी करू, हा सगळा प्रवास कसा, आता उद्या आणखीन आपण 5 वर्षांनी भेटलो, तुम्ही अजून 3-4 गोष्टी नवीन करत असेल. बरोबर. मला त्याचं काही अप्रूप राहिलेलं नाही किंवा त्याचं काही मला नवीन वाटत नाही, असं कळतो ना आपण. आता मी भारतात आलो, अमेरिकेहून राहून, नंतर कोणतरी मित्र म्हणला अरे बाईकवर जायला पाहिजे हिमालयात. म्हटलं चला. आम्ही हिमालयातले सगळे पास केले बाईकवर, 27. पूर्वी कधी तर 27 साली बाईक चालवली होती. वा. तर ते येईल त्याला सामोरं जायला पाहिजे. आता ते करता 2 गोष्टी लागतात. तुमची एक तर जगण्यावर प्रेम लागतं. खरंय. की अरे साला जीना चाहिए, जीना इसी का नाम है. ते तुम्हाला ती वृत्ती पाहिजे. आणि दुसरं तुम्ही फिजिकली फिट पाहिजे. म्हणजे जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याकरता शरीर नावाचं साधन आहे. ते साधन तंदुरुस्त पाहिजे. बस काही लागत नाही. एज इज जस्ट अ नंबर. तुम्ही जाऊ शकता, काहीही करू शकता आयुष्यात. बरोबर. तुम्हाला सांगतो खोटं नाही. तुम्ही आता एक चॅनल सोडून हे सगळं सुरू केलं, तुम्हाला उद्या वाटलं तुम्ही अजून 1000 गोष्टी करू शकता. अगदी. कारण इतकं आपल्याला, आपण काय विसरून जातो माहिती का? आपल्याला फ्रीडम आहे, विसरून जातो. खरं सांगतो, आपल्याला फ्रीडम आहे. हवं तसं जगायचं, फार काही उजी बाळगायची गरज नसते. रामकृष्ण आले गेले, आपण गेल्यावर लोक 2 दिवस सुद्धा कोणाच्या आयुष्यावर ओरखडा उमटत नाही. तुम तो जिलो यार तुम्हारे, ते म्हणता ना, एक पत्थर तो तबीयत कोण कहता है आसमां में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. तसं आहे. बरोबर. मी त्या वृत्तीने प्रवास केला. मी काही वेळेला खड्ड्यात पडलो नाही का? पडलो. काही वेळेला पश्चाताप झाला नाही का? झाला. पण ठीक आहे ना, गिव्ह अँड टेक आहे. मुळात कसं आहे, मला एकाने कोणीतरी सांगितलेलं एक आठवतं की आपलं आयुष्य म्हणजे काय, त्याने फार छान सांगितलं होतं. अँड दॅट हॅज बीन टोल्ड टू मी ॲट माय राईट एज व्हेन आय वॉज 22. तो म्हणला काय माहिती का दीपक, आपण सगळे एका बोटीच्या डेकवर पश्चिमेकडे रांगत चाललोय. दॅट इज अवर लाईफ. म्हणजे एका बोटीचा डेक आहे, त्यावर आपण पश्चिमेकडे वी आर क्रावलिंग टुवर्ड्स वेस्ट, आणि ती बोट मात्र पूर्वेकडे चालली. त्यामुळे रिलेटिव्हली आपण आता हे जे आहे ना, ही जी आयुष्याची डेस्टिनेची जी विफलता आहे ना, किंवा हे जे हातात नसणं आहे ना आपल्या, ते लक्षात ठेवून जगावं. वल्नरेबल असतो हे स्वतःला पटवून द्यावं. आता आपलं शेवटचं डिस्कशन असू शकतं, उद्या आपण कोणी नसू शकतो, माहित नाही. मे बी लास्ट टॉक ऑफ माय लाईफ, आय डोंट नो. पण आपण वल्नरेबल आहे, ज्याला कळतं ना, तो अजून एक जगण्याची उमेद ठेवतो. आपण वल्नरेबल आहोत, आपण आज असू उद्या नसू. पण म्हणून असताना मी फुल असेल ना, आय विल डिलिव्हर टू द 100%. अगदी. मी हिचकिच असं काही ते आकसून नाही घेणार आयुष्य. आकसून घ्यायचं काय कारण? मोकळं बोललं पाहिजे. बरं, प्रेमाने बोलणं, मोकळं बोलणं म्हणजे काय रागावणं नाही. हे एक चुकीच्या काहीतरी भंपक कल्पना झाल्या. स्पष्ट बोलणं म्हणजे चिडले का? कशाला चिडले? आता हे सूर्यप्रकाश आहे, सूर्य पडला असं सांगणं काय चिडणं आहे का? असं इतकं स्पष्ट लोक बोलतात, लोकांना आवडत नाही. कारण इतकं खोट्या आणि भंपक पद्धतीचे आपण याच्यात चाललोय, आयुष्य चाललंय. म्हणून ते सगळं नाकारावं. भंपकपणा नाकारावा, खोटेपणा नाकारावा, शक्य असेल तेवढा अशा करता म्हणतो, कारण त्याला पर्याय नाही. तुम्ही जर गटारीत चालत असेल तर पायावर चिखल उडणारच. अगदी. फक्त तो किती उडावायचं भान ठेवावं आणि आपल्याला जे वाटतं त्या क्षणी ते करावं. हा एवढा एकच माझं, याच्यामुळे मला वाटतं की कदाचित आपल्याला जे वाटतं ते करावं, हाच मुख्य, करेक्ट, काय म्हणतात ना, बिंदू, आयुष्याचा बिंदू तुम्ही गाठलेला आहे. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही या क्षणी करताय आणि त्यातून खूप काही साध्य होतंय. आज आपल्या महाराष्ट्राला संत परंपरा लाभली आहे. खूप मोठं कौशल्य आपल्याकडे. आज बघितलं तर आज अनेक क्रिकेटपटू, क्रीडापटू घडलेले आहेत, अनेक कलाकार मंडळी इथे घडलेत. इतकं सगळं आपल्याकडे आहे. म्हणजे थोर नेते आज छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, हे सगळे आपल्याच मातीत
खरं तर जन्माला आले तुम्ही विचार आणि करा. त्यांनी आज आपल्याला घडवलंय. त्यांचा इतिहास हो. फार किती मोठा आहे आणि त्याचा अभिमान असला पाहिजे. असलाच पाहिजे. तुम्ही आता विचार करा, 35 वर्षाचं आयुष्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. हो हो 450 वर्षाचं दैन्य संपवलंय 35 वर्षात. काय ताकद असेल. खरंय. रामदास एक असं म्हणतात, महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारण आहे, असं शिवाजीला महाराजांना म्हणले होते. हो महाराष्ट्र धर्म हा शब्द लक्षात ठेवा बरं का. ओरिसा धर्म, तामिळनाडू धर्म हे शब्दप्रयोग नाही. नाही फक्त महाराष्ट्र धर्म असा खरंय, शब्दप्रयोग आहे. तो धर्म असा आहे की देशातल्या बाकी सगळ्या राजांना त्याच्या जाचातून सुटावं म्हणून मराठे दुसऱ्याचं युद्ध लढण्याकरता पानिपतावर गेले. तो महाराष्ट्र धर्म आहे. खरंय. आणि हा धर्म खरं तर वाचवला पाहिजे. हा देश माझा आहे, देशाची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले म्हणतात. त्याचं कारण ते महाराष्ट्राने ते स्वतः खांद्यावर घेतलंय. दिल्लीचंही तख्त राखितो महाराष्ट्र माझा म्हणण्याचं कारण ते आहे. खरंय. आपण ते जपलं पाहिजे. म्हणजे आपण कुठून आलो हे कळलं ना तर कळू शकतं. आपल्याला जर काही कळत नसेल आपण कोणाचे वारसदार आहोत, आपल्या राजांनी काय केलं, आपण देशावर राज्य केलं म्हणजे काय केलं, हे काही कळतच नसेल तर काय करायचं. म्हणून मला वाटतं महाराष्ट्र धर्माकरता आपण जगलं पाहिजे. आणि मला तर वाटतं 1 मे करता महाराष्ट्र धर्म ही एकच स्लोगन करावी. आणि धर्म म्हणजे रिलिजन नाही, हे इंग्रजांनी घातलेला गोळ आहे. धर्म म्हणजे आचरणाची व्यवस्था. बरोबर. मुलाचा धर्म, बापाचा धर्म, आईचा धर्म, भावाचा धर्म, हे धर्म असतात की माझी जबाबदारी, माझं आचरण, त्याची चौकट. तर महाराष्ट्र धर्म आहे, महाराष्ट्राचा एक धर्म आहे. खरंय. तो आपण जपला पाहिजे. बाकी काय आपण आज महाराष्ट्र दिनानिमित्त सर तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं खरं तर मार्गदर्शनच म्हणेल मी. आणि एकूणच आर्थिक उलाढाल आत्ता जी चालली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ती कुठेतरी वेगळ्या अनुषंगाने गेली पाहिजे किंवा वेगळ्या पद्धतीने केली गेली पाहिजे असं मला तरी वाटतं, की जेणेकरून आपल्या लोकांना रोजगारही उपलब्ध होईल. आणि जसं सर आत्ता म्हणाले या सगळ्या डिस्कशनमध्ये की तुम्ही इतरही खरं तर जिल्ह्यांचा आणि शहरांचा विचार केला पाहिजे, केवळ मुंबईवर बर्डन येता कामा नये, हे देखील तितकंच खरं आहे. दीपक सर तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आणि मनमोकळ्या गप्पा ह्या महाराष्ट्र दिनानिमित्त मारल्या, त्याबद्दल मनापासून आभार. मला फार बरं वाटलं. तुम्हा सगळ्यांना, तुमच्या टीमला, आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना सगळ्यांना शुभेच्छा. महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणे, समर्थांचं वाक्य छत्रपतींबद्दलचं लक्षात ठेवा. बस. धन्यवाद. आपल्या ह्या महाराष्ट्राला आपण बघितलं तर खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. अतिशय मोठी निसर्ग संपदा आहे, मोठा अथांग समुद्र आहे. मात्र हा समुद्र, ही निसर्ग संपदा कुठेही गिळंकृत होता कामा नये, ती विकासाच्या नावाखाली. आणि ह्यासाठीच आपला महाराष्ट्र कसा जपता येईल ह्यासाठी एक छोटंसं पाऊल आम्ही या मधुराष्टक या पॉडकास्टमधून उचलण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे जरूर कळवा. त्याचबरोबर सबस्क्राईब आणि लाईक करायला आणि शेअर करायलाही विसरू नका. ह्यानंतर मधुराष्टक या पॉडकास्टमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात भेटणार आहोत एका नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत नमस्कार.